सगळ्यांचं स्वागत आहे बुलेटवाला अक्षय या माझ्या युट्यूब चॅनलमध्ये. मी तुमचा दोस्त ताराजी अक्षय आणि आज एका नव्या व्लॉगमध्ये सगळ्यांचं स्वागत आहे. गेल्या काही दिवसापासून ना मी सोशल मीडियावर एक रील बघतोय आणि एक व्हिडिओ बघतोय. त्याच्यामध्ये असं होतंय की शाळेच्या 2 लहान मुली आहेत आणि त्या लहान मुली शाळेला जाताना त्यांच्या गावातला जो रोड आहे, तो रस्ता सध्या कशा हालतमध्ये आहे ना, त्या रोडबद्दल ते रिपोर्टिंग करतायत आणि त्याचा व्हिडिओ, त्याची रील सध्या सोशल मीडियावर खूप व्हायरल होते आणि ते दाखवून देतात की आजकाल महाराष्ट्रामधल्या सगळ्याच रोडची अवस्था कशी आहे. म्हणजे अगदी छोट्या गावातला तो रोड दाखवण्यात आलेला आहे. सो मला असं वाटलं की या ज्या घटना आहेत त्या वारंवार आपल्या समोर येताना दिसत आहेत. म्हणजे महाराष्ट्रातले बरेच रोड असे आहेत जे सध्या खूप बेकार अवस्थेमध्ये आहेत, ज्यांची अवस्था जी आहे ती खूप खराब आहे. इतकी प्रगती झाली आजकाल की इतकी टेक्नॉलॉजी आली, तरी पण हे जे रोड आहेत ते लवकर खराब का होतात, त्यांना खड्डे का पडतात, कॉन्ट्रॅक्टर नक्की काय करतात, हे काम चांगल्या पद्धतीचं का करत नाहीत, हा प्रश्न तुम्हालाही पडला असेल, मलाही पडला. त्यासाठीच ना मी आज पुण्यामधल्या अशा एका रोडवर उभा आहे ज्या रोडला आता 50 वर्ष कंप्लीट झालेत आणि या 50 वर्षामध्ये या रोडला अजूनही एकही खड्डा पडलेला नाहीये. म्हणजे 1976 मध्ये या रोडची निर्मिती झाली होती आणि आता 2026 चालू आहे. जवळपास 50 वर्ष पूर्णपणे कंप्लीट झालीत आणि आजही या रोडला एकही खड्डा नाहीये. मी आहे सध्या पुण्यातील JM रोडवर. जंगली महाराज रोड नावाचा हा रोड आहे. अगदी बाजूलाच माझा रोड आहे. तिथं आता सध्या हे मेट्रोचं स्टेशन आहे आणि वरच्या पुलावर मी सध्या उभा आहे. तर या रोडला 50 वर्ष कंप्लीट झालीत, पण या रोडला अजून एकही खड्डा पडलेला नाही. आणि हा का पडलेला नाहीये आणि या रोडची स्टोरी काय, सगळे मी आजच्या व्लॉगमध्ये तुम्हाला सांगणार आहे. चला मग पूर्णपणे या रोडची आणि या रोड निर्मितीची माहिती घेऊया. तर JM रोड म्हणजे जंगली महाराज रोड जो आहे तो अगदी माझ्या खाली आहे इकडे. आणि या रोडचं खासियत मी तुम्हाला सांगितली की या रोडला अजूनपर्यंत एकही खड्डा पडलेला नाहीये. तर ऍक्च्युली या रोडची जी स्टोरी आहे ती खूप रंजक आहे. 1973-74 मध्ये या एरियातले जे नगरसेवक होते, श्रीकांत शिरोळे नावाचे एक तरुण नगरसेवक होते. त्यांचं वय त्यावेळी 23-24 इतकंच होतं आणि त्या काळात ते पुणे महानगरपालिकेमध्ये स्थायी समितीचे अध्यक्ष होते. 1972-73 मध्ये इकडे पुण्यामध्ये खूप अतिवृष्टी झाली होती आणि त्या अतिवृष्टीमुळे इथले बरेचसे रोड आहेत पुण्यातले ते खराब झाले होते. तर 1972-73च्या अतिवृष्टीनंतर इथले जे नगरसेवक आहेत श्रीकांत शिरोळे, त्यांनी थोडा इथला सर्वे केला आणि त्यांना एक गोष्ट लक्षात आली की इथले जे रोड आहेत ते लवकर पाण्याने उकडतात आणि त्या काळात ते नेहमी मुंबईला प्रवास करायचे. आणि मग त्यांना एक गोष्ट लक्षात आली की मुंबईचे जे रोड आहेत ते इतका पाऊस असूनही त्या रोडला एकही खड्डा पडत नाहीत आणि ते रोड एकदम टकाटक आहेत. मग त्यांनी थोडा रिसर्च केला आणि लोकांना विचारलं की मुंबईत असे रोड काय आहेत जे आपल्या पुण्यात नाही आहेत. तर त्यांना लोकांनी सांगितलं की इथले जे रोड आहेत ते एका वेगळ्या पद्धतीने बनवले जातात. त्यांचे जे कॉन्ट्रॅक्टर आहेत ते खूप डिफरंट आहेत आणि नवीन टेक्नॉलॉजीचा वापर करून हे रोड बनवतात. मग त्यांची एक महत्वाकांक्षा बनली की आपणही असेच रोड पुण्यात बनवावेत. तर श्रीकांत शिरोळेंनी काय केलं की मुंबई गाठली आणि मुंबईमध्ये लोकांना विचारलं की हा रोड कसा बनतो जो आपल्याला पुण्यात बनवायचा आहे. त्यांना लोकांनी माहिती दिली की रेकांडो नावाची एक कंपनी आहे जी पारशी बंधू आहेत दोघे आणि त्या दोघांची ही कंपनी आहे. तो हा अशा प्रकारचा रोड बनवतात. मग त्यांना गाठलं. पनवेलमध्ये त्यांचं कन्स्ट्रक्शन चालू होतं त्या कंपनीचं आणि त्या मालकांना श्रीकांत शिरोळे यांनी गाठलं आणि त्यांना सांगितलं की पुण्यामध्ये आम्हाला एक असा रोड बनवायचा आहे जो तुम्ही नेहमी मुंबईमध्ये बनवता तशाच प्रकारचा लॉंग ड्युरेबल असा रोड बनवायचा आहे. आणि मग त्या रेकांडो कंपनीचे जे काही मालक होते त्यांनी सांगितलं की ठीक आहे, आम्ही सर्वे करतो पुण्यामध्ये येऊन आणि तुम्हाला त्या पद्धतीचा रोड बनवून देतो. या रोडचं जे कन्स्ट्रक्शन होतं ते हॉट मिक्स या नव्या टेक्नॉलॉजीवर बेस्ड होतं आणि हॉट मिक्स या नव्या टेक्नॉलॉजीमध्ये जे काही सामग्री लागते या रोड बनवायला, ती सामग्री पूर्णपणे एकत्र मिक्स करून ती बॉईल केली जायची आणि त्याच्यानंतर हा रोड बनवलेला जायचा. तर त्याच्यामुळं हे जे रोड आहेत हे जास्त वेळ टिकायचे. मग शेवटी ते पुण्यामध्ये आले, त्यांनी एक रोड निवडला आणि तो रोड होता JM रोड, जंगली महाराज रोड. JM रोड म्हणजे या साईडला इकडे संचिती हॉस्पिटल आहे आणि या साईडला इकडे डेक्कनच्या पुढे इथे छत्रपती संभाजी महाराजांचा पुतळा आहे. तर संचेती ते छत्रपती संभाजी महाराजांचा जो पुतळा आहे, हा जो रोड आहे हा 2.3 किलोमीटरचा हा रोड आहे आणि हा रोड बनवण्याचा निर्धार त्यांनी केला आणि पक्क केलं. त्यासाठी मग कोटेशन श्रीकांत शिरोळे यांना त्यांनी दिलं. तर हे कोटेशन 1973-74 मध्ये 10 लाख रुपये इतकं होतं. त्या काळात हा प्रचंड मोठा पैसा होता. आणि मग श्रीकांत शिरोळे सरांनी त्यांना काय सांगितलं की बघा, हा रोड बनवायला तुम्हाला 2-1 वर्ष लागतील, 1.5-2 वर्ष.
तोपर्यंत सगळ्या मटेरियलची कॉस्टिंग सुद्धा वाढेल. त्याच्यामुळे मी तुम्हाला 10 ऐवजी 15 लाख रुपये देतो. पण या रोडमध्ये काही कॉम्प्रोमाइज नाही झालं पाहिजे. क्वालिटी आम्हाला एकदम जबरदस्त हवी. आणि मग रेकॉन्डो कंपनीचे जे मालक होते त्यांनी आश्वासन दिलं की हा रोड बांधल्यानंतर मी तुम्हाला बॉन्ड पेपरवर लिहून देतो की 10 वर्ष या रोडला काहीही होणार नाही, एक छोटासा खड्डा देखील पडणार नाही. आणि मग शेवटी 1 जानेवारी 1976 हा रोड बनून तयार झाला. आणि त्यानंतर त्यांनी एकच सूचना केली की या रोडवर कुठल्याही पद्धतीचा स्टेज किंवा पेंडॉल इथं बांधायची परवानगी मिळवली जाणार नाही, म्हणजे दिली जाणार नाही. आणि कोणतंही खोदकाम या रोडवर करता कामा नये. त्यानंतर मग महानगरपालिकेने एक अध्यादेश काढला की या रोडवर कधीच कोणता कार्यक्रम होणार नाही जिथे खोदकाम करावं लागेल किंवा पाईपलाईन वगैरे इथे खोदली जाणार नाही. आणि आज तागायत म्हणजे 50 वर्ष झाली या रोडला एकही खड्डा पडलेला नाही. आणि त्या काळामध्ये ज्यावेळी श्रीकांत शिरोळे सरांनी हा रोड ज्यावेळी बांधण्याचा निर्धार केला त्यावेळी ते स्थायी समितीचे अध्यक्ष होते महानगरपालिकेमध्ये. त्यांनी या रोडचं टेंडरच काढलेलं नव्हतं, डायरेक्टली पैसा या कन्स्ट्रक्शन वाल्यांच्या हातात दिलेला होता. एक प्रकारचा ट्रायल होता की कशा पद्धतीनं रोड आपण पुण्यामध्ये बांधले जाऊ शकतात. 1 जानेवारी 1976 फायनली जेएम रोड तयार झाला. या रोडचं लोकार्पण झालं. पण त्याच्यानंतर हे रेकॉन्डो कंपनीचे जे काही ओनर होते, कॉन्ट्रॅक्टर, त्यांना परत कोणतंच काम पुण्यातलं मिळालं नाही. इतका भारी रोड त्यांनी बनवून ठेवला, अगदी 50व्या वर्षी सुद्धा या रोडला काहीच झालं नाहीये. पण त्यांना परत पुण्यातलं एकही काम मिळालं नाही. याच्यावर श्रीकांत शिरोळे सर सांगतात की हा जो रोड होता हा विदाऊट टेंडर त्यांना दिला गेला होता. हा एक फक्त संशोधनाचा विषय होता, म्हणजे ट्रायल होता. ट्रायल मात्र सक्सेसफुल झालं. पण नंतरचा भाग हा महानगरपालिकेमध्ये शेवटी सगळ्यांच्या संगनमताने होतो, टेंडर निघतात. आणि मग पुढे ते असं म्हणतात की नंतर हॉट मिक्स टेक्नॉलॉजी जी आहे ती नंतर आम्ही अडॉप्ट केली आणि आम्ही स्वतःचे रोड्स बनवले. या सगळ्या सिनेरिओमध्ये मला एक गोष्ट म्हणजे एक स्टोरी आठवते आणि ती स्टोरी माझी पर्सनल आहे. ऍक्च्युली मी ज्यावेळी इंजिनिअरिंगला होतो, केमिकल इंजिनिअरिंगला, त्यावेळी माझा एक मित्र होता माझ्यासोबतचा, पेंट अँड ऑइल टेक्नॉलॉजीचा तो स्टुडंट होता. त्याच्या लॅबमध्ये ज्यावेळी तो पेंटचं प्रॅक्टिकल करत होता त्यावेळी मी त्याला प्रश्न विचारला की अरे भावा, तुम्ही इतके चांगले पेंट बनवताय, तुमच्याकडे इतकी चांगली टेक्नॉलॉजी आहे, तर तुम्ही असा का पेंट बनवत नाही जो की खूप वर्ष टिकेल, म्हणजे दरवर्षी पेंट करावं लागतं, पण तुम्ही असा पेंट बनवा की तो खूप काळ टिकेल. त्याच्यावर त्याचं उत्तर असं होतं की बघ, आम्हाला खूप काही बनवता येऊ शकतं, आमच्याकडे खूप टेक्नॉलॉजी आहे, संशोधन खूप झालंय, असे पेंट बनवू शकतो की ते 50-50 वर्ष पण टिकू शकतात. पण जर आम्ही असा पेंट बनवला जो की दीर्घकाळ टिकेल, तर मग आमच्याकडून पेंट विकत कोण घेणार, म्हणजे आमच्या ज्या कंपन्या आहेत त्या चालणार कशा, आम्हाला जॉब कसे मिळणार, हे सगळं गणित आहे. त्याच्यामुळं दरवर्षी पेंट खराब होईल आणि परत नवीन लोक पेंट खरेदी करतील, तरच पेंटचा जो काही सेल आहे तो सेल होईल, असं त्याचं एक सांगणं होतं. त्याचं एक ऑब्झर्वेशन त्यांना मला सांगितलेलं होतं. तोच काहीसा प्रकार या ठिकाणी सुद्धा लागू होऊ शकतो. जर एकदम भारी रोड बनवतील, 50 वर्ष 40 वर्ष टिकतील, तर मग याच्यातून जो काही गणिताचा प्रकार आहे बाजार, तर तो कसा कंप्लीट होणार हा देखील एक प्रश्न आहे. आणि हा तुम्हालाही माहित आहे, मलाही माहित आहे. पण मला असं वाटतं की असे रोड महाराष्ट्रामध्ये बनणं गरजेचं आहे, जे की जेएम रोड बनवण्यात आलेला आहे. आणि हा एक ऐतिहासिक रोड म्हणावा लागेल. रिकांडो कंपनी आणि श्रीकांत शिरोळे सर जे आहेत त्यांच्या या संकल्पनेतून तयार झालेला हा रोड, तुम्ही कधी आलात तर पुण्यामध्ये जेएम रोड नक्की बघू शकता. आजही जबरदस्त सिच्युएशनमध्ये हा रोड आहे. तर मला असं वाटतं की असे रोड महाराष्ट्रामध्ये आणि भारतामध्ये जास्तीत जास्त निर्माण झाले पाहिजेत. आणि सरकारने आणि लोकांनी सुद्धा यातून एक सीख घेतली पाहिजे की असेच रोड बनवण्याची गरज आपल्या महाराष्ट्राला आहे. सो आजच्या व्लॉगमध्ये आपण जेएम रोड, जो 50 वर्षापेक्षाही अधिक वर्ष कंप्लीट होऊन देखील त्या रोडला एकही खड्डा पडलेला नाहीये, जो आजही एकदम सुस्थितीमध्ये आहे, त्या रोडबद्दल माहिती घेतली. तुम्हाला काय वाटतंय की असे रोड व्हावेत का, आणि याच्या मागचं गणित काय, ते नक्की कमेंट करून सांगा. त्याचप्रमाणे जर व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि तुमच्या मित्रांपर्यंत नक्की शेअर करा. आणि त्याचबरोबर असे व्हिडिओ पाहण्यासाठी बुलेटवाला अक्षय हे माझं चॅनल आहे, ते नक्की सबस्क्राईब करा. त्याचबरोबर इंस्टाग्रामवर RJ अक्की आणि फेसबुकला RJ अक्षय हे माझं पेज आहे, तिकडेही फॉलो करायला विसरू नका. परत भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या. टाटा, टेक केअर, बाय बाय.